तर आपण हे सादरीकरण बघितलं ते लालबाग. तर लालबागच्या राजाचा जो दगड आहे जो बाहेर ठेवला जातो आणि आता आपण हा बघतोय तो लालबागच्या राजाचा मंडप. तर आत्ता आपण सध्या उभा आहोत ते म्हणजे चिंचपोकीच्या चिंतामणी जिथे बसतो त्या मंडपाच्या समोर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तो थंबनेल बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल की आजचा ब्लॉग काय आहे ते आणि आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला. तर आज आपण चाललो, आता निघालो मी लालबागला जायला विक्रोळीवरून. सो विक्रोळी हायवेला उभा आहे आणि विक्रोळी हायवेला तर तुम्ही बघाल खूप ढग आलेले आहेत. तो त्याची तयारी करून निघालेलो आहे आणि थोडासा उशीर झालेला आहे. 6:30 वाजता थोडासा उशीर झाला आहे. काळो काय पाऊस येणार आहे त्याची तयारी केलेली आहे. तो फटाफट जाऊया. त्याचबरोबर इतर काही अपडेट्स पण मिळणार आहे, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा कारण बाकीच्या मंडळाचे अपडेट्स आपण देणार आहोत. सो आज मी एकटाच चाललो आहे त्यामुळे सरा कसं करता येतं काय करता येतं माहीत नाही. तर चला आजचा ब्लॉग आपण आता सुरू केलेलाच आहे, तर प्रवासालाही सुरुवात करूया. आणि आत्ता आपण जिथे उभं आहोत ते म्हणजे लालबागमधील गणेश गल्ली येथे मुंबईचा राजा जिथे विराजमान होतो त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि हे मैदान जिथे मुंबईच्या राजाचा भव्य दिव्य असा मोठा देखावा उभा राहतो आणि लाखो पब्लिक या मुंबईच्या राजाचं दर्शन घेतात, देखावा बघायला येतात. सो अशा ठिकाणी आपण आलो आणि ही मुंबईच्या राजाची ट्रॉली आणि इथे मंडप बांधायची तयारी चालू आहे जिथे मुंबईचा राजा विराजमान होता तिथे. आणि मुंबईच्या राजाची पाटपूजनची काही अजून अपडेट आलेली नाही, ते आली तर आम्ही तुम्हाला कळवूच. सो आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे परळ पोस्ट गल्ली येथील परळचा विघ्नहर्ता या ठिकाणी आलेलो आहोत. या परळच्या विघ्नहर्त्याचं आज मातीपूजन सोहळा आहे. सो हा मातीपूजन सोहळा आपण बघणार आहोत आणि त्याचे काही क्षण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि ते आपण आता बघतोय ते म्हणजे ढोल ताशा पथक सज्ज झालेलं आहे. लालबाग परळ ढोल ताशा पथक यांचं सादरीकरण आता इथे होणार आहे. ते सादरीकरण कसं होतं ते बघणार आहोत. आणि त्याचबरोबर बघाल तर मस्त अशी रोषणाई केलेली आहे. सो चालू झालेलं आहे सादरीकरण, तर ते आपण सादरीकरण बघून घेऊया. तर आपण हे सादरीकरण बघितलं ते लालबाग परळ ध्वज पथक मुंबई येथील लालबागमधीलच आहे. आणि आत्ता आपण बघतोय ते म्हणजे परळच्या विघ्नहर्त्याची आगमन डेट आहे ती ओपनिंग झालेली आहे. सो परळचा विघ्नहर्ता जे आहे हा 9 ऑगस्टला आगमन होणार आहे त्याचं, आणि त्याचेही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचंही आपण जे आगमन आहे हे आपल्याला दाखवणार आहोत. सो आपल्या चॅनलवरती तेही येणार आहे, तेही बघायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपण काही अजून आगमन आहेत ते दाखवणार आहोत. सो तेही बघायला विसरू नका आणि काही आगमन आपण लाईव्ह दाखवणार आहोत. तर आता आपण जाऊया पुढे लालबागच्या राजाचं तयारी कशी चालू आहे काय चालू आहे ते बघायला. तर चला लालबागच्या राजाची तयारी. आता आपण आलेलो चिवडा गल्लीत आणि इथे बघाल तर इथून हा फिश मार्केट आहे आणि मध्ये त्या साईडला लालबागचा राजा बसतो. आणि इथून ही बॅक साईड जिथून दर्शन घेऊन बाहेर पडतात ती बॅक साईड आणि हे चिवडा गल्ली पूर्ण सगळी. आणि आता इथून आपण लालबागच्या राजाचा अपडेट बघायला जाणार आहोत. तर चला लालबागचा राजाचा अपडेट बघा. हनुमान थिएटर आणि इथे मकर वगैरे भरपूर छान छान असे मकर्स भेटतात. तर कोणाला पाहिजे असेल तर ते इथून देऊ शकता तुम्ही. हा मेन गेट लालबागचा राजाचा हायवे आणि हा मेन गेट. आणि इथून आतमध्ये जी गल्ली जाते इथून आतमध्ये VIP म्हणजे सॉरी VIP नाही तर VVIP लोकांना इथून दर्शन दिलं जातं इथून आतमध्ये. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया.
आता हे माझ्या आजूबाजूला तुम्ही जी दुकानं बघतायत ही दुकानं आहेत लालबागमधील, आणि इकडे तुम्हाला पूजेचं सर्व सामान मिळेल. म्हणजे तुम्हाला काही पूजेचं सामान लागलं ते सगळं इकडे मिळेल. आणि आता सण वगैरे येत आहेत, श्रावण येतो आहे, सो तुम्हाला काही पूजेचं सामान लागलं तर इथून तुम्हाला मिळेल. सो ही पूर्ण फेमस अशी गल्ली आहे लालबागची. आणि इथे पुढे आलात तर तुम्हाला मसाले, सर्व प्रकारचे मसाले वगैरे काय पाहिजे असेल तर ते इथे सगळं मिळतील. ड्रायफ्रूट्स पण मिळतील त्याच्याबरोबर. आणि त्याचबरोबर तुम्हाला गौरी वगैरे पाहिजे असेल तर अशा सगळ्या रेडीमेड अशा सगळ्या गौरी वगैरे तुम्हाला इथे मिळतील. गौरी वगैरेची पण दुकानं आहेत. आणि आत्ताच सर्व बुकिंग वगैरे सगळं चालू आहे, कारण गणपतीमध्ये 10 दिवस ही सगळी दुकानं बंद असतात, कारण एवढा क्राऊड असतो की तो हँडल करायला खूप अवघड जातं. आणि त्याच्यामुळे ही सगळी दुकानं जी असतात ही सगळी बंद असतात. फक्त काही मोजकी प्रसादाची वगैरे दुकानं ती चालू असतात, बाकी सगळी बंद असतात. आणि आता पुढे ते बघा सगळी तयारी चालू आहे. आणि आता आपण हा बघतोय तो लालबागच्या राजाचा मंडप, म्हणजे मेन लालबागचा राजा जिथे विराजमान होतो तो मंडप, तो बनवण्याचं काम चालू आहे. आणि खूप फास्ट असं काम चालू आहे. सो बघाल तर सगळा रस्ता बंद आहे आणि ते सगळं काम चालू आहे. इकडे हा बघाल तर लालबागच्या राजाचा जो दगड आहे जो बाहेर ठेवला जातो, आणि गणपतीनंतर ज्या दगडाची पूजा केली जाते तो हा दगड. आणि हे सध्या ठेवण्यात आलेलं काम चालू आहे, म्हणून सध्या तो आतमध्ये मंदिरात ठेवण्यात आलं आहे, हनुमान मंदिरात. आणि ते काम खूप जोरात चालू आहे. क्रेन वगैरे लावलेली आहे आणि सर्व फास्ट असं काम चालू आहे, कारण मंडप खूप भव्य दिव्य मोठा मंडप असतो, त्यामुळे सगळं काम एकदम फास्ट आणि व्यवस्थित चालू आहे. आणि आत्ता आपण आलेलो आहे ते म्हणजे हा जो मंडप आहे हा लालबागचा राजाचं मुखदर्शनाची जी लाईन असते त्या लाईनसाठी जे भाविक उभे असतात त्यांच्या सोयीसाठी हा मंडप बांधलेला आहे. हा बाजूला ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये बांधलेला आहे. आणि बघाल तर वरती पूर्ण छत वगैरे टाकलेलं आहे, आणि व्यवस्थित पावसाचा काही कोणाला त्रास होऊ नये म्हणून असं काय केलेलं आहे. अजून रॅक बिक सगळे लावायचे आहेत. आणि हे सगळं बाकी ही जी सगळी तयारी चालू आहे ही सगळी स्टेजची वगैरे तयारी चालू आहे. आणि त्याचबरोबर गेट पण, लालबागच्या राजाचे जे गेट असतात त्या गेटची पण तयारी चालू आहे. सगळं बनवून घेतात इथे आणि मग नंतर बाहेर जाऊन गेटवरती ते सगळं लावणार आहेत. सो अशी सगळी तयारी चालू आहे. आणि तर आत्ता चाललो आहे आपण चिंतामणीचं अपडेट घ्यायला. तो इथे बरेच जण शूट करून वगैरे देत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की आता काही रिव्हील करू नका म्हणून. तरी आपण करतोय, कारण अजून तशी पाहिजे तशी तयारी झालेली नाही आहे. अजून 2 महिने बाकी आहेत, तो पुढे तयारी होईलच. पण आता आपण चाललो चिंतामणीचे अपडेट घ्यायला. हा चिंतामणीचा गेट एंट्रन्स, इथून चिंतामणीला प्रचंड आतमध्ये सोडलं जातं एंट्रन्स. आपण इथून आतमध्ये जाऊया. पुढे चिंतामणीचं कुठपर्यंत तयारी आहे ते बघून घ्या. तर आत्ता आपण सध्या उभा आहोत ते म्हणजे चिंचपोकीच्या चिंतामणी जिथे बसतो त्या मंडपाच्या समोर. आणि ते सध्या तरी काही अपडेट नाही आहेत, कारण अजून तयारी सगळी चालू नाही आहे. पण एक सांगायचं इच्छितो की ट्रॉली पूजन आणि पाटपूजन हे आहे येत्या 25 तारखेला होणार आहे. आणि त्यासाठी सगळी तयारी चालू आहे, कलर बिलर मारून झालेलं आहे. त्याचबरोबर तेजुकाईचा राजा आहे त्याचंही पाटपूजन सोहळा आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावरती येत्या 25 तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सो हा भव्य दिव्य सोहळा बघायला सर्वांनी हजेरी लावी. तर आता आपण आलोय परेलचा राजा जिथे बसतोय ते नरे पार्कमध्ये. परेलचा राजा मार्ग आणि हे नरे पार्क, आणि इथे तयारी चालू आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर या मैदानात परेलचा राजा बसतो. हा इथे सगळं मंडप बांधण्याची तयारी चालू आहे. हा पूर्ण मैदान परेलचा राजा जेव्हा येतो तेव्हा गजबटलेला असतो. तो आता सगळ्या मंडळाचे अपडेट घेऊन झालेलं आहे आणि आता परत विक्रोळीला आलेलो आहे आणि गोदरेजला हायवेला पोचलेलो आहे. तो आपण बघितलं की सगळ्या मंडळाच्या तयारी कशा आहेत काय. आपल्याला एक परेलचा विघ्नहर्ता पोस्ट गल्लीचा, परेलचा पोस्ट गल्लीचा विघ्नहर्ता आहे
त्या परेच्या विघ्नहर्त्याचं मातीपूजन बघायला मिळालं. आणि त्याचबरोबर आपण इतर मंडळाचे आढावे घेतले की मंडळाची सध्या कुठपर्यंत तयारी आलेली आहे ही आपण बघितली. तर आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्याचबरोबर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आणखीन एक तुम्हाला अपडेट द्यायची आहे, ती म्हणजे की येत्या शनिवारी 25 तारखेला म्हणजे आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावरती चिंचपोकीचा चिंतामणी, तेजुकायचा राजा आणि परेलचा राजा या 3 गणपतींचं पाठपूजन आणि त्याचबरोबर ट्रॉलीपूजन आहे. आणि आम्ही हे चिंतामणीचं जे पाठपूजन आणि ट्रॉलीपूजन आहे हे आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत. तर ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नक्की यावं अशी विनंती तुम्हाला. त्याचबरोबर आमचं चिंतामणीचं जे आगमन आहे मागच्या वर्षीचं हे तुम्हाला जर बघायचं असेल तर आमच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. नाही त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पण भेटेल, त्यावर जाऊनही तुम्ही क्लिक करू शकता. सो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.